गावाकडून आल्यापासून फ्रीज आज साफ करावा, उद्या साफ करावा, मुहूर्त काही लागतच नव्हता. आज फायनली फ्रीज साफ करण्याचा मुहूर्त लावला. फ्रीजमधलं सगळं सामान बाहेर काढून घेतलं. फ्रीजमध्ये जे डबे आहेत ज्यामध्ये मी भाज्या वगैरे ठेवते ते डबे धुवून सुकायला ठेवले उन्हामध्ये. भाज्यासुद्धा निवडल्या, तोपर्यंत स्वच्छ धुतल्या आणि कपड्यावरती पसरवून ठेवल्या भाज्या. भाज्या छान सुकल्या, त्यातलं पाणी निघालं की मग भाज्या जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकतात, म्हणून धुवून मी भाज्या व्यवस्थित सुकवून घेते. भाज्या सुकताय तोपर्यंत फ्रीजसुद्धा साफ करून झाला आणि मग आता भाज्या सुकल्यात तर त्या अशा डब्यामध्ये भरून ठेवल्या. सगळ्या भाज्या व्यवस्थित कंटेनरमध्ये भरून ठेवल्या आणि फ्रीजमध्ये लावून घेतलं. सगळं सामान जिथल्या तिथे ठेवलं आणि मस्त स्वच्छ झाला होता फ्रीज. छान फ्रेश वाटत होतं. आणि आज मी बनवलं होतं हेल्दी टेस्टी शेवग्याच्या शेंगाचं सूप. खरंच खूप टेस्टी झालं होतं हे सूप. शेवग्याच्या शेंगा चिरून धुवून कुकरच्या डब्यामध्ये घातल्यानंतर त्याच्यात कांदा, टोमॅटो, लसूण पाकळ्या थोड्या, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातली आणि कुकरमध्ये ठेवून 3-4 शिट्ट्या केल्या. मऊ होईपर्यंत चांगलं शिजवलं. थोडं स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यात हळद आणि मीठ घातलं आणि एका गाळणीने हे गाळून घेतलं. याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं, घट्ट झालं होतं म्हणून. गॅसवरती ठेवून 2-3 मिनटं सूप छान उकळवून घेतलं आणि खरंच खूप टेस्टी होतं हे सूप. एकदा बनवून बघा. वेट लॉसमध्ये सुद्धा उपयोगी आहे.